Audio Jungle. आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. घटनेची पण घेऊया त्याला बोलू दे, बोलत नाही. रवींद्र शेठ, गणेश नाईक वन मंत्री यांनी काल काही दिवसापूर्वी विधान केलेलं आहे की जो मोरबे धरण पनवेल आणि रायगड परिसरामध्ये आहे तो नवी मुंबई मालकीचा आहे आणि हक्काचा आहे. तो इतर कोणी जो मागण्याचा प्रयत्न केला तो खपवून घेणार नाही, गरजा देखील घेणार, असं विधान केलेलं आहे. आपण हे सगळे अनुसरण कशा प्रकारे? प्रथमतः पहिले गणेश नाईक साहेब हे राज्याचे मंत्री आहेत. हे एका नवी मुंबईचे मंत्री नाही आहेत आणि त्यांना अशी भाषा शोभत नाही आहेत. आज जरी गणेश नाईक साहेब जरी बोलत असले का हा नवी मुंबईचाच डॅम आहे, हा मोरबा डॅम ज्यावेळी सिडकोचा डॅम होता आणि सिडकोने नवी मुंबईकडे दिलं त्यावेळी नवी मुंबईच्या ह्याच्यामध्ये खारघर, कांबोटा, तलोजा हा भाग सुद्धा येत होतं आणि याची डेव्हलपमेंट चार्ज घेतल्यामुळे आम्ही हक्काने त्यांच्याकडनं पाणी मागतोय आणि हक्काने मागत असताना मी स्वतः न्यायालयात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि ही 15 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे न्यायालयात असल्यामुळे आणि मी ही लढाई न्यायालयात लढतोय. त्याच्यामुळे पनवेलला पाणी मिळावा म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून मी अनेक तक्रारी ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये पाणी विभागामधल्या त्या सर्वांना केले. मंत्री महोदयांना भेटले, स्वतः गणेश नाईक साहेबांना सुद्धा भेटलो. काही वाजते सीएम साहेबांबरोबर बैठक लावतो बोलले, ते बैठक काय लावली नाही ना अशा पद्धतीने भाषा करत आहेत का पनवेलवाल्यांना आम्ही भाषा खपून घेणार नाहीत. मग पनवेलकर म्हणून सांगतो आम्ही का आम्ही तुम्हाला न्यायालयात दाखवतो. तर पाहायला गेलं तर जे आम्ही न्यूज बनवते त्यामध्ये टीका करत आहेत की पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर 20 वर्ष झालं आमदार आहेत, पण स्वतःच्या मालकीचं अजूनपर्यंत धरण बांधलं नाही. या सगळ्या पाठपुरावा आपण महात्मा विरोधी पक्षनेता सगळ्या कशा प्रकारचा पाठपुरावा करणार या सगळ्या गोष्टी? वास्तविक पाहिलं तर मोरबा डॅम हा सिडकोनी घेतलेला होतं. कशासाठी? का सिडको एरिया डेव्हलपमेंट होणार आहे त्या डेव्हलपमेंटला पाणी पुरवण्यासाठी आणि कालांतराने 2016 मध्ये पनवेल महानगरपालिका झाली. पनवेल महानगरपालिका झाल्यामुळे तो क्षेत्र पनवेल महानगरपालिकेकडे आला आणि 2012ला ज्यावेळी हा करार झाला का नवी मुंबई महानगरपालिकेला डॅम देण्यासंदर्भात त्यावेळी सिडकोने स्पष्ट दिलेलं आहे याच्यामध्ये का याच्यामध्ये खारघर नोड, कांबोटा नोड यांना सुद्धा पाणी देणे ह्या करारमध्ये सिडकोच्या ज्यावेळी नवी मुंबई डॅम दिला मोरब्याचं त्यावेळी आणि या धर्तीवरच आम्ही त्यांच्याकडनं मागतो का आम्हाला जरी पाणी कमी पडत असेल आमचा उद्देश काय एक माणुसकी या नात्याने तर नवी मुंबई महानगरपालिकेला तर शेवट टप्पा 3चं पाणी आम्हाला येत्या 3-4 महिन्यामध्ये मिळेल. कारण कामाचं तर काम 70 ते 80% काम झालेलं आहे. तोपर्यंत जर लोकांच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे म्हणून आम्हाला त्यांनी विनंती करतो. इथल्या इतिहासात तुम्हाला माहित नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे महाडमध्ये 14 तले इथल्या जनतेला पाणी प्यायला देत नाही, कुत्रा मांजरेला पाणी देतात आणि माझ्या जनतेला पाणी देत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 तलेला महाडला जनतेला पाणी दिले. पाण्यासारखी गोष्ट मागतो आम्ही आणि जाणून नाईक साहेब असे कुठे भाषा वापरत असतील ती शोभनीय नाही. बरोबर ना? शिफ्टिंग नाही नाही उद्योग कसा बसणार इथेच घ्या संबंध नाही. पाठी पण चालेल. हा ये सर्व बरोबर कसं चिटकावायचं